आघाडीबाबत चर्चा कुठपर्यंत पोहोचली आहे? जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला? 27-28 तारखेपर्यंत जवळपास आघाडीच्या सगळ्या जागांचं फायनल होईल आणि आम्ही जवळपास आता त्या याच्यावर आलेलो आहोत. पुण्याला महाविकास आघाडीची जाहीर सभा 24 तारखेला आयोजित केली गेली आहे. त्याच्यात आम्ही सगळेजण राहू आणि महाविकास आघाडी ऑलरेडी महाराष्ट्रामध्ये जे काही आत्ता सर्वे आणि कार्यकर्त्यामधला उत्साह आपण पाहतो आहे, जवळपास 42 जागेच्या जवळपास महाविकास आघाडी जागा महाराष्ट्रामध्ये जिंकेल अशी परिस्थिती आहे. लोकांमध्ये मोठा उद्रेक भाजपच्या विरोधात आहे आणि विशेष करून शेतकरी यामध्ये तर जास्त आहे. आता काल आपण आज पाहिलं की दिल्लीच्या सीमेवर सरळ आतंकवाद्यासारखं शेतकऱ्यांवर गोळीबार झाला. एक शेतकरी त्याच्यामध्ये मृत्युमुखी पडला. भाजपचे शेतकरी विरोधी धोरण, युवांच्या विरोधातलं धोरण, गरिबाच्या विरोधातलं धोरण हे सगळं BJPच्या अंगलट आपल्याला पाहायला मिळेल आणि देशामध्ये सत्ता परिवर्तन आपल्याला. काँग्रेसची सगळ्यात जास्त ताकद ही विदर्भामध्ये आहे, तर विदर्भात काँग्रेसचा दावा मोठा राहणार का? 10 पैकी 8 जागांपर्यंत बघा, महाविकास आघाडी म्हणून आम्ही लढतो आहे. त्याच्यामुळे महाविकास आघाडी हाच आमचा त्याच्यातला महत्त्वाचा मुद्दा आहे. त्यामुळे काँग्रेसला जास्त मिळाल्या की सेनेला मिळाल्या की राष्ट्रवादी शरद पवारांना मिळाल्या हा विषय नाही आहे आमच्यामध्ये. त्याच्यामुळे भाजपला महाराष्ट्रातून कसं हाकलता येईल हा उद्देश आमचा आहे. त्याच्यामुळे कोणत्या जागा कोण लढेल त्या दिवशी आम्ही फायनल करू. त्या दिवशी आम्ही सगळे कार्यकर्ते सगळ्या पक्षाचे एकजूट करून भाजपला सत्तेतून बाहेर काढणं हाच आमचा त्याच्यातला. आंबेडकरांसोबत चर्चेचा ते पण प्रक्रिया सुरू झालेली आहे आमची आणि ते पण आमच्यासोबत राहतील असा आमचा विश्वास आहे. हो, झिशान सिद्दीकी म्हणाला की मला बहुमताने निवडून दिलेलं होतं, परंतु माझ्यावरती कारवाई करण्यात आली ती एकतर्फी करण्यात आली. ते संघटनेचा प्रश्न आहे, त्याच्यावर आत्ता इथलं नाही. ते INCचा तो इथलं आमच्या युवक काँग्रेसचे जे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत त्यांच्या लेवलचं काम आहे. ते त्यांनी काय कशा आधारावर केलं ते त्याची माहिती माझ्याकडे नाही. एकीकडे नानाभाऊ अखेरचा प्रश्न, रामटेक करता तुमचे नेते जोमात तयारीला आहे, तर दुसरीकडे शिवसेनेच्या बिलकुल आमचे सगळे जॉईंटली ज्याला जागा सुटेल ते सगळे पक्ष एकत्रित मिळून त्या जागा भाजपच्यापासून सोडवणं आणि महाविकास आघाडीला जिंकवणं हाच आमचा त्याच्यातला उद्देश आहे आणि त्या पद्धतीचं आम्ही सगळे तयारीला लागलेलो आहोत. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.